हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज मी माझा जो ट्रेड आहे, माझा पर्सनल ट्रेड असणार आहे, तो इथे मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर ट्रेड घेण्यामागचं लॉजिक काय असणार आहे, त्याच्यानंतर मी एंट्री कुठे प्लॅन करत असते, माझा एस एल काय असतो आणि मी टार्गेट कुठपर्यंत घेते, माझी इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे, त्याच्यावरती मी किती पर्सेंट घेते आणि त्या ट्रेडमध्ये जी माझी सायकोलॉजी असते ती कशा प्रकारे मी सायकोलॉजी मॅनेज करते, रिस्क रिवॉर्ड काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड करते आहे. तर हा जो व्हिडिओ असणार आहे हा एज्युकेशनल पर्पजनी मी इथे अपलोड करते आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सो जाऊया आपण चार्टवरती. ओके, तर आपला इंट्राडेमध्ये एंट्री झालेली आहे. हा आपण पहिला टार्गेट ठेवूयात आणि नाईस, हा दुसरा टार्गेट ठेवूयात. छानच. आपण क्वांटिटी पण ॲड करू शकतो. नेक्स्ट कॅन्डल थोड्याशा खाली जर आपल्याला मिळाली इथे वगैरे तर आपण क्वांटिटी ॲड करू शकतो याच्यामध्ये. ओके, स्टॉक ब्रेकआउट करून अशा प्रकारे खाली येऊन जातात, म्हणून वरती एंट्री कधी करायची नाही. ठीक आहे. जेव्हा ब्रेकआउट करत असतो त्यावेळेलाच एंट्री करायला पाहिजे आपण. निफ्टी रेजिस्टन्सच्या जवळ आहे, तर आपण क्वांटिटी ॲड नाही करूयात. ठीक आहे. खाली येण्याचे पण चान्सेस आहेत. जर इथे स्पेस असला असता, ठीक आहे, इथे बघा ट्रेंड लाईन आहे, स्पेस जास्त असला असता तर आपण इथे क्वांटिटीज ॲड केल्या असत्या. निफ्टीने जर इथून किंवा इथून रिजेक्शन घेतलं तर हा पण खाली येऊ शकतो. ठीक आहे. सो सिच्युएशनवरती डिपेंड करतं की तुम्हाला क्वांटिटी ॲड करायच्या आहेत की नाही. स्ट्रगल करतोय ब्रेकआउटसाठी, कालच्या सारखंच सेम. ठीक आहे. ह्याने अगदी स्पाईकने या कॅन्डलचा हाय ब्रेक करायला पाहिजे. आता हा एवढा मोठा ब्रेकआउट आहे, डेलीवरती तुम्ही बघू शकता की वरून ट्रेंड लाईन आहे, वीकलीचा सुद्धा हा ब्रेकआउट आहे. काल पण असंच झालं, ब्रेकआउट फेल झाले होते आणि वीकलीवर सुद्धा आणि डेलीवर जर घेऊन गेलो तर हा ब्रेकआउट होतो आहे. ठीक आहे. तर हा सस्टेन झाला पाहिजे, रिव्हर्स नाही आला पाहिजे. बघूयात काय होतं. तर मार्केटमध्ये हेच चालू आहे सध्या, ब्रेकआउट फेल. ठीक आहे. आता हा शार्पली निघाला तर हा सस्टेन करून जाईल. कालसारखं परत खाली आला वगैरे तर मग स्टॉप लॉस आपला लागू शकतो. ठीक आहे. निघायला पाहिजे, टाईम स्पेंड नाही करायला पाहिजे याने इथे. आज आपला इन्व्हेस्टमेंट कमी आहे. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट कमी आहे आज आणि क्वांटिटी पण आपण या लेवलच्या वरती निघाल्यावरती वाढवू शकतो. ठीक आहे. हा इथेच अटकतोय आणि स्पाईक देऊन याच्या वरती क्लोज केलं या राऊंड लेवलच्या वरती तर आपण क्वांटिटी वाढवू शकतो. बघूयात. याने ब्रेकआउट केला छान, एवढ्यावरती गेला आणि फायनली खाली. ठीक आहे. सो
असं चाललंय मार्केटमध्ये. एक तर आपण जर ब्रेकआउटवरती इथे कुठे प्लॅन केला आहे, तर स्टॉप लॉसच्या आधी पण निघणं बेटर राहतं. मोठा लॉस घेतल्यापेक्षा की फिरलाय स्टॉक, चांगली मोठी रेड कॅन्डल करतोय, तर इथे निघणं बेटर राहतं. कॉन्फिडन्स येत नाही आपल्याला चार्ट बघून, तर निघून जायचं. हां, हाय क्रॉस केला पाहिजे आणि येस, अगदी छान, अगदी छान. क्लोज केलं पाहिजे वरती या लेव्हलच्या. हा असा करतो ना रिजेक्शन घेऊन खाली, ते नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला पाहिजे की ही कॅन्डल वरती क्लोज झाली पाहिजे. हे बघा, हे हे नाही पाहिजे आहे. येस, क्लोज झालं पाहिजे या लेवलच्या वरती. सस्टेन करू शकला नाही वरती. बघू शकता कशा प्रकारे हा खाली आलेला आहे. एकतर ही लेवल याने ब्रेक करायला स्ट्रगल केला. केला ब्रेक, तर याने इथे काय करायला पाहिजे होता, वरती क्लोज करायला पाहिजे होतं आणि खाली घेऊन आलेला आहे बघा. बघूयात काय होतंय. आपण अजून एक स्टॉक काढला होता. इथे एंट्री घेणार होते डाऊन साईड, कॉन्फिडन्स आला नाही. ठीक आहे, सेम लेवलवरून हा रिजेक्शन घेतो. तर इथे एक डाऊन साईडसाठीचा ट्रेड बनत होता माझा, पण मी तो न घेता याला चूज केलं. आता याचा जो टार्गेट आहे तो इथपर्यंत असायला पाहिजे आणि असं वाटत आहे की आता हा देऊन देईल टार्गेट. आपली एंट्री ह्या कॅन्डलमध्ये झालेली आहे. याच्या खाली आपला स्टॉप लॉस राहणार आहे. ठीक आहे, पण हा असा इथे टाईम स्पेंड करतो आहे. जर खाली आला तर आपण छोटासा स्टॉप लॉस घेऊया. या कॅन्डलच्या हाफवरती वगैरे आपण स्टॉप लॉस ठेवूयात. ठीक आहे, जर खाली आला तर एवढा मोठा एस एल घेण्यात काहीही अर्थ नाही आहे. चलो, फायनली क्लोजिंग मिळाली आपल्याला या लेवलचा. इथे ही कॅन्डल वरती सस्टेन केली तर छान निघू शकतो हा. नाईस. अगदी छान. या लेवलचा वरती जर हा क्लोज करेल तर आपण क्वांटिटी ॲड करूया याच्यामध्ये. पण बघूयात बाकीचे स्टॉक्स पण निघत आहेत का. नाईस.
असा पेशन्स टेस्ट करतात स्टॉक्स. आणि तुम्ही जर अशा ठिकाणी तुम्ही ऑप्शन केले असणार तर खूप डिके होतं, म्हणून इक्विटीमध्ये कधी पण इक्विटीमध्ये इंट्राडे करायचा. इथे खूप जास्त काय होतात, डिके करतं, म्हणून मी ऑप्शन बिलकुल अवॉइड करते आणि इक्विटी बेस्ट आहे. निफ्टीने पण कन्सोलिडेशनचा ब्रेकआउट केलेला आहे. हो हो. हे नाही पाहिजे, कॅन्डलनी वरती क्लोज करायला पाहिजे. आता क्वांटिटी ॲड करायची होती आपल्याला. इथे आपण क्वांटिटी ॲड केली असती तर इथे गडबड झाली असती. बघा, ठीक आहे. अशा प्रकारे नाही पाहिजे आपल्याला. इथे ग्राउंड लेवल आहे, त्याचा वरती निघाला तर मग छान. नाईस. आपली क्वांटिटी कमी असल्यामुळे आपल्याला एवढाच प्रॉफिट दिसतो आहे, 2000 रुपीजपर्यंत. क्वांटिटी चांगली असली असती तर आपल्याला इथे छान टार्गेट झालेलं असतं. असं बघूयात काय होतं. क्वांटिटीज ॲड केलेल्या आहेत मी आता. कॉन्फिडन्स आल्यावरती क्वांटिटीज ॲड करायच्या असतात. चालेल.
सेलिंग ऑर्डर लावून ठेवलेली आहे. जर स्पाईक आली इथे तर स्पाईकमध्ये हा बुक होऊन जाईल आपला. ठीक आहे. कधी कधी होतं की स्टॉक जो आहे स्पाईक देतो आणि खाली येऊन जातो, तर त्या केसमध्ये आपलं प्रॉफिट बुक करण्याचं राहून जातं. त्यासाठी कधी पण सेलिंग ऑर्डर लावून ठेवायची. जोही आपला टार्गेट आहे त्याच्यावरती सेलिंग ऑर्डर लावून ठेवायची नेहमी. निफ्टी रेजिस्टन्सवरती आहे, याने ब्रेकआउट केला पाहिजे इथे. निफ्टीने ब्रेकआउट केला पाहिजे. येस, निफ्टीने ब्रेकआउट केला आहे. निफ्टीने ब्रेकआउट केला आहे आणि पण ब्रेकआउट करून द्यायला पाहिजे. नाईस, सुपर्ब, सुपर्ब, व्हेरी नाईस. ओ नो, हे होतं ना, हे खूप पेनफुल असतं. एवढा चांगला ब्रेकआउट. चालेल, बेअर करूयात आपण, बेअर करूयात या पेनला, कारण आपला टार्गेट नाही आलेला आहे. आपल्याला 4,500 प्रॉफिट मिळालं, आपण निघून जाऊयात. सुपर, छान. 1,000 more, व्हेरी नाईस. सुपर, 4,500 more. Super. So nice. 4,000, 4,300, 4,200. काय करायचं? करूयात एक्झिट. करूयात एक्झिट. वाटत आहे एक स्पाइक देईल हा. आपण 542 वरतीच ठेवूयात, एवढा लांब ठेवल्यापेक्षा. ओके, वाटत आहे हिट करेल हा 543 ऑल्सो. नाईस. 4,600. आता ग्रीडनेस वाढतो आहे, माझा ग्रीडीनेस वाढतो आहे. 4,700, 5,000. ओके, नाईस. ग्रीडीनेस वाढतो आहे. आपण याला इथे लावून देऊयात ऑर्डर. चालेल. नो ग्रीडीनेस. 5,000 मिळतील आपल्याला इथे जर याने हिट केले तर. आपली ऑर्डर ट्रिगर झाली तर आपल्याला 5,000 मिळतील. व्हेरी नाईस. 5,000 बुक्ड. सुपर्ब ट्रेड. सब्र, सब्र का फल मीठा होता है. ठीक आहे, अगदी छान. आता कितीही वर जाव, सुपर्ब ट्रेड. आपण याला इथून ते इथपर्यंत कॅप्चर केलेला आहे. सुपर्ब.
आपण टेलिग्रामवरती शेअर करूयात. आणि याचा जो SL आहे, मी या कॅन्डलचा हाफ सांगितलेला होता, कारण SL मोठा बनत होता. या कॅन्डलच्या खाली जर मी SL ठेवला असता तर. ठीक आहे, खूप छान ट्रेड होता, अगदी छान. इथे तुम्ही पेशन्स बघितले असणार. इथे पण याने खूप पेशन्स आपले टेस्ट केले आणि फायनली छान आपल्याला काय मिळालं इथे, रिवॉर्ड. तर हा जो रिवॉर्ड आहे, हा जो पैसा आहे, एवढ्या मुश्किलनं आपण घेतला आहे, हा एवढ्या इझिली मार्केटला द्यायचा नाही. मार्केट घेण्यासाठी बसलेला असतो नेहमी. मार्केट जो आहे हा घेण्यासाठी बसलेला असतो. तर आपण हा मुश्किलने कमवलेला पैसा परत मार्केटच्या हाती द्यायचा नाही आहे. ठीक आहे. तर ह्या ट्रेडमध्ये आपली सायकोलॉजी इन्व्हॉल्व होती. किती खालीवर आपला जीव होत होतं जेव्हा हा इथून टाईम स्पेंड करून वरती गेला, म्हणत परत इथे टाईम स्पेंड करून वरती गेला. तर हा जो आपण इथे सब्र ठेवलेली आहे, त्याचा जो हा फळ मिळालेला आहे, त्याचा फळ जो आहे परत मार्केटकडे द्यायचा नाही आहे. ठीक आहे, म्हणून नो एंट्री. एक वेळा आपल्याला प्रॉफिट झाला असेल तर क्लोज करायचं, सिस्टम क्लोज करायची आणि निघून जायचं बाहेर कुठे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण पहिली तर कमीच क्वांटिटी आपण इथे प्लेस केलेली होती, कारण की कॉन्फिडन्स तेवढा नव्हता. ठीक आहे, इथे कुठे आपण ह्याच्यामध्ये क्वांटिटीज वाढवली आणि चांगला आपल्याला प्रॉफिट इथे झालेला आहे. ठीक आहे, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून घ्या या व्हिडिओला आणि शेअर करा आपल्या मराठी बंधू भगिनींसोबत, जेणेकरून अ, ते त्यांची ट्रेडिंग जर्नी जी आहे माझ्या ह्या व्हिडिओसोबत रिलेट करतील आणि थोडी व्हॅल्यू मिळेल, त्यांना काहीतरी शिकायला मिळेल या व्हिडिओमधून. हा व्हिडिओ पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजनी बनवलेला आहे. हा माझा पर्सनल ट्रेड आहे. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय. थँक्यू.